नमस्कार. एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. संगीत सूर्य केशवराव भोसलेच्या कामाला आता जवळपास 4 टप्प्यांमध्ये हे काम सुरू होणार आहे आणि एकंदरीतच त्यातले 2 टप्प्यांना आता बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहेत. 3ऱ्या टप्प्याचं जे काम आहे ते आता काही दिवसांनी सुरू होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आता आपण बघायला गेलं तर कोल्हापुरातील या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा 8 ऑगस्ट रोजी एक अग्निकांड झाला होता. त्यानंतर जवळपास 25 कोटींचा निधी मिळूनही महापालिकेकडून एक दिरंगाई, त्याविरोधात रंगकर्मींनी पुकारलेला एल्गार आणि ठेकेदारांशी वादाचे प्रसंग असे बरेच प्रसंगावर मात करत अखेर आता 2 टप्प्यांना त्यांचे पूर्ण झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील काही कलाकारांशी संवाद साधणार आहोत. त्यासोबत नूतन उपमहापौर आहेत, त्यांचे आपण एकंदरीत मतं जाणून घेऊयात. तर काय नेमकं सांगाल? पहिले 2 टप्पे झालेले आहेत, समाधानकारक आहात? पहिल्या टप्प्याला थोडीशी दिरंगाई झाली होती आणि त्यामध्ये आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं वेगवेगळ्या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून. परंतु आता तो इतिहास झालाय आणि नंतरच्या कामाला मात्र खूप चांगल्या पद्धतीनं गती घेतलेली आहे. फक्त आमचा असा आग्रह आहे की 27 मार्चला जो जागतिक रंगभूमी दिवस आहे त्या दिवशी आम्हाला इथं प्रयोग करायला मिळावा. तो नाटकाचा असेल, संगीताचा असेल, पण कलाकारांची कला इथं सादरीकरण व्हावं यासाठी आज इथं महापौर पण आल्या होत्या आणि त्यानंतर उपमहापौर होते, शासकीय सगळे पदाधिकारी होते. आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्यात. त्यांनीही आम्हाला शब्द दिला की 27 तारखेला इथं प्रयोग होईल. या पद्धतीनं नक्की आम्ही प्रशासनाला आदेश देऊन ते काम पूर्णत्वास नेऊ. आपल्यासोबत काही महिला कलाकार देखील आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय नाही वाटतं मला या सगळ्या पार्श्वभूमीवर? कसं तुम्ही समाधानकारक आहात का? आणि हा, समाधानकारकही आहेत. तर ज्या प्रकारे हे सगळं घडलं होतं ते बघून खूप दुःख झालं होतं. पण आता हे जरा बघून वाटतंय की जरा लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण होईल आणि आम्हाला परत आणि आमची कला सादर करायला आम्हाला लवकरात लवकर मिळेल चान्स. लवकरात लवकर त्यांना संधी मिळेल अशा प्रकारची काही कलाकारांची भावना आहे. एकंदरीतच या सगळ्या यामध्ये काही रंगकर्मींकडून एल्गार देखील पुकारलेला होता. कामामध्ये दिरंगाई देखील आपल्याला पाहायला मिळत होतं. काय नेमकं सांगा? 100% खरं तर ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी नाट्यगृह 1 वर्षाच्या आत पूर्ण बांधून करायचा असं सगळ्यांनीच, कोल्हापुरातल्या सगळ्या रंगकर्मी, समाजसेवक, राजकारणी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा एल्गार केला होता. पण दुर्दैवानं काही इथल्या दिरंगाई, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते चुकीचे लागले, काही डिझाईन्समध्ये त्रुटी सापडल्या, त्यामुळं आपण ते अचीव करू शकलो नाही. पण नंतर आपण वारंवार सगळ्या रंगकर्मीने आम्ही एकत्र येऊन त्याचा फॉलोअप घेतला, इथं जवळजवळ सुपरविजन केलं आणि आत्ता त्यांचा मागोवा घेतल्यानंतर त्यांनी होकारात्मक प्रतिसाद प्रशासनानं दिला आणि हे चांगल्या टप्प्यावर आता काम सुरू आहे. 27 मार्चपर्यंत ते देण्याचा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. आम्ही पुढं मागं ते गृहीत धरतोय, पण त्याच्या पुढं मागं ते व्हावं आणि 27 तारखेला मला ॲटलिस्ट रंगकर्मीला एक इथं प्रयोग करायला मिळावा अशी आमची भावना आहे. नक्कीच रंगकर्मींना 27 तारखेपर्यंत हे प्रयोग करणं शक्य होईल असं वाटतं? नाही, याच्या आधी पण आम्ही अशाच पद्धतीनं आंदोलन छेडलेलं होतं आणि त्यावेळेला पण आम्ही इथे काम चालू असताना पण आमच्यातली जी आहेत ती सगळीजण एकत्र येऊन साधारण 1 तासाभराचा कार्यक्रम केलेला होता. या अशा पद्धतीच्या गोष्टी केल्याशिवाय प्रशासन जो आम्हाला हवा आहे तो स्पीड लावून काम करेल असं वाटत नाहीये. त्या सगळ्यांचाच भरपूर आम्हाला सपोर्ट आहे, प्रशासनातले असतील किंवा आत्ताच नवीन इलेक्शन झाल्यामुळे सगळे कॉर्पोरेटर्स आलेले आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत आपल्याबरोबर. त्यांचा नक्कीच सपोर्ट आहे, कारण सगळ्यांचा एक जवळचा केशवराव भोसले म्हणजे सगळ्यांच्याच भावलेला आहे. तर बघू, प्रयत्न तर आहेत आमचे, लवकरात लवकर कंप्लीट होईल अशी आम्हाला आशा आहे. आता नूतन महापौर आणि उपमहापौरांनी देखील आता एक पाहणी केलेली आहे त्या सगळ्या गोष्टींची आणि त्यांनी एक प्रकार 27 तारखेला आम्ही हस्तांतरितच करू अशा पद्धतीने त्यांनी काही बोलणं केलं वाटतंय का तुम्हाला? नाही, हे बघा, आशेवरती कलाकार जगत असतो त्यातलाच हा एक परत प्रकार आहे. मागच्या वेळेला पण आम्ही 1 वर्षात पूर्ण करून द्या म्हणून सांगितलेलं होतं, पण जे काम बघतोय त्याच्यात हे पुढच्या 20-22 दिवसात कंप्लीट होण्यासारखं नाहीये. पण जर आम्ही हा जोर धरला नाही तर आता जे 1.5 वर्षाची जो कालावधी गेलेला आहे त्याच्याऐवजी कदाचित 4-5 वर्षाचं पण गेलं असता. म्हणून आम्ही ही ताकद लावून धरणारच आहे की आम्हाला लवकरात लवकर रंगमंच उपलब्ध करून द्यावा. बघू, लेट्स सी. काम तर चालू आहे आणि उत्तम पद्धतीने चालू आहे. आपल्यासोबत संवाद साधायला उपमहापौर अक्षय जरग देखील आहेत. काय सांगाल? राजकीय हे सगळी घटना घडल्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांनी याचा पाठपुरावा करून निधी मंजूर केला होता. त्या निधींचा तुम्ही पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहात या सगळ्या कामामध्ये?
आज आम्ही व महापौर मॅडम, आयुक्त मॅडम व सर्व अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांनी आज आम्ही केशवराव कला नाट्यगृहाची आम्ही पाहणी केली. ती पाहणी करताना मॅडमांनी एक 27 तारखेच्या आत आपण हे याचा पाठपुरावा आम्ही करून प्रयत्न करत आहोत. व सर्व पाहणी करून मॅडमांनी एक माझ्या कला बांधवांना शब्द दिला आहे. त्या शब्दाचा मी स्वतः त्यांचा पाठपुरावा मॅडमांच्या पाठपुरावा आयुक्त मॅडम असतील किंवा महापौर मॅडमांचा पाठपुरावा करून माझा 100% माझ्या कला बांधवांसाठी माझा 100% प्रयत्न असेल. या ठिकाणी एक मनुष्यबळ देखील लागणार आहे. 27 तारखेच्या पार्श्वभूमीवर जर आता आपण बघायला गेलं तर मनुष्यबळाचं देखील आता आपल्याला गरज भासणार आहे आणि त्या पद्धतीने तुमचा पाठपुराव्याचा देखील आपल्याला गरज भासणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही इथं जाणार? आता कोल्हापूर महापालिकेचे सर्व अधिकारी पण आमच्या समेत होते. त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांची आम्ही चर्चा करून जे इथं कोल्हापूर महानगरपालिकेच्या जे कर्मचारी लागतील त्यासाठी त्यांचा आम्ही इथं जी मदत लागणार त्यांचा आम्ही प्रयत्न करीन. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापूरचे नूतन उपमहापौर अक्षय जर्ग यांनी जे काही मनुष्यबळ असेल, पैशांचा, निधीचा जो काही पाठपुरावा असेल तो लवकरात लवकर पूर्ण करून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची जी आता जी अवकाळा झालेली आहे ती लवकरात लवकर भरून काढून त्यांना कलाकारांना 27 तारखेपर्यंत प्रयोग करण्याला आपण लवकरात लवकर त्यांना मान्यता देऊ आणि हे तयार होईल अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.